नमस्कार, मी नम्रता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे मिक्स डाळींचे अप्पे. आणि त्यासाठी लागणार आहे 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी तांदूळ. या सर्व डाळी आपल्याला एका बाउलमध्ये घेऊन धुवून घ्यायच्या आहेत. हे सर्व व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे 4 तासांसाठी. आता हे आपले 4 तास झालेले आहे आणि डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहे. आणि आता आपण 1 वाटी पोहे सुद्धा भिजवून घ्यायचे आहेत. आणि या डाळीसोबत पोहे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. पोहे डाळी भिजवतानाही भिजवले तरी चालेल आणि आपण डाळी बारीक करताना भिजवले तरी चालते. हे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. आता हे बॅटर आपल्याला 12 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. हे बॅटर आपलं खूप छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपण याचे अप्पे बनवूया. मीठ आपण रात्रीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता टाकण्याची गरज नाही. अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आता याच्यामध्ये बॅटर टाकून अप्पे करायला ठेवूया. हे सर्व अप्पे टाकून झालेले आहे. आता याच्यावर एक झाकणी ठेवून हे अप्पे झालेले आहे. आता आपण याला एक साईडनी पलटवून घेऊया. दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे. हे आपले अप्पे तयार आहे. आपण हे फोडणीचे अप्पे सुद्धा बनवू शकतो. याला थोडासा तडका देऊन बॅटरमध्ये कांदा वगैरे सगळं टाकून आता आपण थोडेसे फोडणीचे अप्पे बनवूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपण तडका पॅनमध्ये तेल टाकायचं. तर याच्यामध्ये मोहरी टाकायची. लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडासा बारीक चिरून घ्यायचा. आणि थोडीशी हळद घालायची. आता हा तडका तयार आहे. हे बॅटरमध्ये टाकायचं.
आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आता आपण याचे परत आप्पे बनवूया. याच्यावर झाकणे ठेवायची आहे. पाच ते 7 मिनिटात आप्पे छान भाजून होतात. खूप छान फुललेले आहे आपले आप्पे. खूप जास्त सॉफ्ट आणि फ्लफी छान स्पंजी झालेले आहेत. याला दुसऱ्याही साईडने थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे पहा किती छान आप्पे तयार झालेले आहेत आणि खूप छान स्पंजी लुसलुशीत मऊ छान आप्पे तयार आहेत आपले.